नमस्कार मित्रांनो. ॲक्टिव्ह एज्युकेशन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करत आहे. आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयावर चर्चा करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख काय आहे? ई-के-वाय-सी करण्यासाठी वेबसाईट कोणती आहे? आणि ई-के-वाय-सी प्रक्रिया कशी पूर्ण करायची आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. चला तर आपण चर्चा करूया महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक 2 एप्रिल 2026 रोजीच्या शासन निर्णयावर चर्चा. चला तर बघूया आपण शासन निर्णय. शासन निर्णयाचा विषय असा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत. हा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. शासन निर्णयाची प्रस्तावना अशी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी माध्यमातून दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि, या योजनेअंतर्गत सदर लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन ई-के-वाय-सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून होत असलेल्या ऑनलाईन ई-के-वाय-सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत शासन परिपत्रक दिनांक 6 फेब्रुवारी 2026 अन्वये उपलब्ध करून देण्यात आली होती. तथापि, तदनंतरही योजनेच्या लाभार्थ्यांकडून ऑनलाईन ई-के-वाय-सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात होत असलेली मागणी विचारात घेता ई-के-वाय-सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यासाठी संधी देण्याबाबत शासन विचाराधीन होती. शासन परिपत्रक. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली होती, तथापि तदनंतरही पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे, याबाबतचा शासन निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे, अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-के-वाय-सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे 2 एप्रिल 2026 रोजी, या शासन निर्णयामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की ई-के-वाय-सी करण्यासाठी मुदतवाढ जी देण्यात आलेली आहे ती 30 एप्रिल 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. उपरोक्त अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. या शासन निर्णयामध्ये असे नमूद केलेले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी योजना आहे, यामध्ये 30 एप्रिल 2026 पर्यंतच ई-के-वाय-सी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाही आहे किंवा चुकीची झालेली आहे, त्यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-के-वाय-सी करून घ्यावी. अन्यथा त्यानंतर पोर्टल चालू राहणार नाही, असं या जी-आरमध्ये म्हटलेलं आहे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक असा आहे. तर अशा प्रकारचा हा जी-आर आहे. या जी-आरमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे लाडक्या बहिणींनी. चला तर आपण बघूया ई-के-वाय-सी कशी करायची. ई-के-वाय-सी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं जे पोर्टल आहे ते लाडकी बहीण
.महाराष्ट्र.gov.in असं आहे. यामध्ये इथं जे फ्लॅश होत आहे, ही ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे, ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. वेबसाईट अशा प्रकारे दिसती. इथं क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होतं. हे पेज ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे. इथे दिल्याप्रमाणे कॅप्चा टाकायचा आहे आणि खाली मी सहमत आहे असं क्लिक केल्यानंतर एक ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी सबमिट केल्यानंतर तुमची ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण होईल. हा जो जी-आर शासनाने निर्गमित केलेला आहे, हा जी-आर कॅप्शनमध्ये दिलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ॲक्टिव्ह एज्युकेशन व्हिडिओज या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.